मी प्राध्यापक तरंगे सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा। आज आपण sp2 हायब्रिडायझेशन आणि त्याचं एक्झाम्पल आहे फॉर्मेशन ऑफ इथिन मॉलिक्यूल CH2 डबल बॉन्ड CH2। sp2 hybridization formation of ethane CH2 double bond CH2। sp2 hybridization means the process of mixing and recasting of one s orbital and 2p orbital of a same atom having a nearly same energy to form 3sp2 hybrid orbital having same energy is known as sp2 hybridization। कुणाला म्हणायचे sp2 hybridization? The process of mixing and recasting of one s orbital and 2p orbital of a same atom having a nearly same energy to form 3sp2 hybrid orbitals having the same energy is known as sp2 hybridization। First point is डबल बॉन्ड म्हणलं की एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड असतो। इफ डबल बॉन्ड इज प्रेझेंट देन वन बॉन्ड इज अ सिग्मा बॉन्ड अँड अनदर वन इज अ पाय बॉन्ड। हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे। इट इज व्हेरी इंपॉर्टंट टू नोट डाउन इफ डबल बॉन्ड इन डबल बॉन्ड वन बॉन्ड इज अ सिग्मा बॉन्ड अँड अनदर रिमेनिंग वन बॉन्ड इज अ पाय बॉन्ड। First point, ethane molecule containing 2 carbon atoms and 4 hydrogen atoms। ethane molecule containing 2 carbon atoms and 4 hydrogen atoms। The ground state electronic configuration of carbon is 1s2, 2s2, 2p2। According to valence bond theory, number of valency is not equal to number of unpaired electron। व्हॅलन्सी आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या सारखी नाही, म्हणून एक्साइटेड स्टेट करावं लागेल। एक्साइटेड स्टेट इज नेसेसरी फॉर द सॅटिस्फॅक्शन ऑफ व्हॅलन्सी। व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला एक्साइटेड स्टेट करावं लागेल। थर्ड पॉइंट इज इन एक्साइटेड स्टेट वन इलेक्ट्रॉन फ्रॉम 2s is promoted to empty 2p z orbital।
इथला एक इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाल्यामुळे 2s1 आणि 2p3 आणि फोर्थ वन इज अ हायब्रिडाइज्ड स्टेट. हायब्रिडाइज्ड स्टेट करताना मिक्सिंग करा, पण जेवढे पाय बॉन्ड आहेत तेवढा ऑर्बिटल प्युअर बाजूला काढून ठेवा. इफ वन पाय बॉन्ड इज प्रेझेंट then separate one pure orbital. If two pi bonds are present, separate two pure orbitals. Mixing करताना इथला एक आणि इथले दोन घ्या आणि ह्याच्यातला एक बाजूला शिल्लक ठेवा. हे आहे 3sp2 हायब्रिड ऑर्बिटल आणि हे आहे प्युअर 2pz ऑर्बिटल. हे प्युअर किती बाजूला काढून ठेवायचं हे पाय बॉन्ड वरून ठरतंय. एक पाय बॉन्ड असेल तर एक प्युअर बाजूला काढून ठेवा, दोन पाय बॉन्ड असतील तर दोन ऑर्बिटल प्युअर काढून ठेवा. मग 3 कुठून आले? 1 फ्रॉम 2s अँड रिमेनिंग 2 फ्रॉम 2p ऑर्बिटल. Out of 3sp2 hybrid orbital, 1 from 2s and remaining 2 from 2p orbital. Sixth, the electronic configuration of hydrogen is 1s1. Seventh number point is very important. How? 1sp2 3 sp2 आहेत का नाही, ह्याच्यातला एक घ्या. One sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with each other to form one C' sigma bond. कार्बन कार्बन मधला सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो? 1sp2 ह्याच्यात 3 आहेत, 3 पैकी एकच घ्या. 1sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ ईच कार्बन ॲटम, ह्या बी कार्बनचा आणि त्या बी कार्बनचा ओव्हरलॅपिंग कोएक्सिअली विथ ईच अदर टू फॉर्म 1 C' सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड. मग ह्याच्याकडे 2 उरले आणि ह्याच्याकडे 2 उरले. रिमेनिंग 2sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ ईच कार्बन ॲटम overlapping coaxially with 1s1 of 4 hydrogen atoms to form 4 C' sigma covalent bond. ह्याच्यातला 3 मधले एक आधी हा एक म्हणजे का हितला बॉन्ड कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड. 2 उरलेत, ह्याचे 2 त्याचे 2 मिळून 4 बॉन्ड तयार झाले. आता ह्याच्याकडे प्युअर ऑर्बिटल आहे. प्युअर 2pz ऑर्बिटल ऑफ ईच कार्बन ॲटम overlapping laterally with each other to form 1 C' pi bond. The C' bond length is 1.34 angstrom unit and C' bond length is 1.09 angstrom unit. Ethane molecule containing total 6 bond in which 1 C' sigma bond, 4
C dash H sigma bond and 1 C dash C pi bond. The geometrical structure of ethane molecule is a trigonal planar and bond angle is 120 degree. परत एकदा सांगतो, सगळंच पूर्ण ऐका. sp2 hybridization ची डेफिनेशन. The process of mixing and recasting of one s orbital and two p orbital of a same atom having nearly same energy to form 3sp2 hybrid orbitals having same energy is known as sp2 hybridization. Formation of ethane CH2 double bond CH2. pi bond किती लक्षात ठेवा. कशासाठी? किती प्युअर काढून ठेवायचं बाजूला हे लक्षात राहण्यासाठी. एक पाय बॉन्ड आहे तर एक प्युअर बाजूला काढायचा. इथेन मॉलिक्यूल कंटेनिंग 2 carbon atoms and 4 hydrogen atoms. Number 2, the ground state electronic configuration of carbon atom is. Number 3, in an excited state, 1 electron from 2s is promoted to MT2P Z orbital. Hybridized एक प्युअर काढून ठेवा पाय बॉन्ड साठी. उरलेले 3 मिक्स करा. 1 2 3 आणि हा प्युअर. Out of 3sp2 hybrid orbital, 1 from 2s and the remaining 2 from 2p orbital. 6, electronic configuration of hydrogen atom is 1s1. 7th, 1sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with each other to form 1 C dash C sigma bond. Remaining 2sp2 hybrid orbital of each carbon atom overlapping coaxially with 1s1 of 4 hydrogen atoms to form 4 C dash H sigma covalent bond. Pure 2p Z orbital of each carbon atom overlapping laterally with each other to form 1 C dash C pi bond. C dash C bond length is 1.34 angstrom in it and C dash H bond length is 1.09 angstrom in it. Ethane molecule containing total 6 bond in which 1 C dash C sigma covalent bond, 4 C dash H sigma covalent bond and 1 C dash C pi bond. The geometrical structure of ethane molecule is a trigonal planar and bond angle is 120 degree. समजते सगळ्याला? घ्या लिहून. डेफिनेशन ला sp2 हायब्रिडायझेशन ची. sp2 हायब्रिडायझेशन ची डेफिनेशन लिहून घ्या. The process of mixing and recasting of one s orbital and 2p orbital
of a same atom. Having a nearly same energy to form three sp2 hybrid orbitals. Having a same energy is known as sp2 hybridization. Heading taka formation of ethane ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या CH2 डबल बॉन्ड CH2. पहिला पॉइंट लिहून घ्या इथीन मॉलिक्यूल कंटेनिंग टू कार्बन atoms and 4 hydrogen atoms. Number 2, the ground state electronic configuration of carbon atom is बोर्डावरला 2 नंबरचा पॉइंट लिहून घ्या ॲज इट इज. Number 3, in an excited state, one electron from 2s is promoted to empty 2p-z orbital. ते बोर्डावरला 3 नंबरचा पॉइंट आणि त्याच्या खालचा 4 नंबरचा पॉइंट, 4th नंबर पॉइंट राइट डाउन ॲज इट इज. फिफ्थ नंबरचा पॉइंट लिहा आउट ऑफ 3sp2 hybrid orbital, one from 2s and remaining 2 from 2p orbital. सव्वा पॉइंट the electronic configuration of hydrogen atom is H1 1s1 सातवा पॉइंट in the formation of
ethene molecule. One sp2 hybrid orbital up. Each carbon atom overlapping coaxially with each other to form one C-C sigma covalent bond. नेक्स्ट पॉइंट 8th नंबर स्टार करा त्याला पण रिमेनिंग 2sp2 hybrid orbital up. Each carbon atom overlapping coaxially with one s1 up. Four hydrogen atoms to form 4 C-H sigma covalent bond. नाइन्थ नंबरचा पॉइंट लिहा. प्युअर 2p झड ऑर्बिटल ऑफ each carbon atom overlapping laterally with each other to form one C-C pi bond. 10th नंबरचा पॉइंट. The C-C bond length is 1.34 angstrom in it. And C-H bond length is 1.09 angstrom in it. 11th नंबरचा पॉइंट लिहा. इथीन मॉलिक्यूल कंटेनिंग टोटल 6 बॉन्ड in which one C-C sigma bond, 4 C-H sigma bonds and one C-C pi bond. Last point, the geometrical structure of ethene molecule is trigonal planar. And the bond angle is
120 डिग्री. ते बोर्डावरला दोन्ही स्ट्रक्चर काढून घ्या, जॉमेट्रिकल स्ट्रक्चर आणि बॉन्ड लाईन स्ट्रक्चर, आणि त्याच्या खाली लिहा ट्रायगोनल प्लेनार आणि 120 डिग्री. This is about sp2 hybridization. An example is ethane. Okay.